नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं A1 या तडका चॅनलमध्ये। तर दुपारच्या वेळेत अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खावावं असं वाटत असतं प्रत्येकालाच। मग त्यासाठी बाहेर कशाला जायला पाहिजे, झणझणीत आणि चमचमीत ओली भेळ सुद्धा आपण घरामध्ये कमी साहित्यात बनवू शकतो। तर त्यासाठी मी ते बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो स्वच्छ धुवून त्याच्यामधील बिया बाजूला करून बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, तसेच पुदिना देखील बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला भेळसाठी लागतो तो म्हणजे मुरमुरा। एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करता येईल यासाठी। त्यानंतर त्याच्यामध्ये मुरमुरे मी घातलेले आहेत, त्यावरती बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, आणखी बारीक चिरलेला पुदिना। हे सर्व साहित्य अगदी 1 मिनिटवर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटीभर फरसाणा, तसेच बारीक शेव आणि लाल मिरची पावडर, तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी किंवा जास्त तिखट तुम्ही खात असाल त्यानुसार यामध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर चाट मसाला घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही लिंबाचा रस आणि त्यानंतर चिंच आणि गुळाची आंबट गोड अशी चटणी त्याच्यामध्ये घालून अगदी 1 मिनिटवर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर जास्तच ओली भेळ हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चिंच आणि गुळाचे पाणी वाढवू शकता। तर तयार झाली बघा आपली चमचमीत आणि झणझणीत अशी बाहेर जशी मिळते अगदी त्याच चवीची भन्नाट अशी ओली भेळ। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या A1 या तडका चॅनलला भेट द्या आणि नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या। आणि आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।